नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथे एक वाटीभर मेथी घेतलेली आहे। मेथी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे बारीक। मी थोडीशी कोथिंबीर पण धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे। इथे मी 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 8-10 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे। तर हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। तर आता आपण इथं पीठ मळून घेऊया। तर इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे, पण चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं मिरचीचं वाटण करून आपण इथं 1 चमचा तीळ, अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त। अर्धी वाटी दही घेतलेला आहे। तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। मेथीला एकदम छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे मी। आणि ज्या वाटीने आपण मेथी घेतली होती त्या वाटीने मी 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता हे सगळं आपण मस्त हाताने चोळून एकत्र करून घेणार आहोत। तर आता हे पीठ आपण एकदम मस्त मळून घेणार आहोत। तर मी हे मेथीचं एकदम चोळून पीठ तयार करून घेणार आहे, म्हणजे मेथी मधील मॉइश्चर पिठाला लागेल आणि आपल्याला त्यामध्ये लागेल असं आपण थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ शकतो। तर इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। आपले पराठे एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता इथं मी थोडंसं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे। तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घेऊया। तर पराठे एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपण यामध्ये दही घातलेलं आहे। दही घातल्यामुळे आपले पराठे एकदम मऊ लुसलुशीत होणार आहेत। तर पहा, मी थोडंसं लागेल असं पाणी टाकून असं मस्त गोळा तयार करून घेतलेला आहे। तर आता आपण हा पिठाचा गोळा 15 मिनिटं आपण थोडं भिजण्यासाठी ठेवून देऊया। तर आता इथं आपलं पीठ भिजलेलं आहे। तर आपण इथं आता मस्त गोळा तयार करून घेऊया। तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवे तसे छोटे मोठे पराठे लाटून घेऊ शकता। तर मी असा एवढा गोळा घेतलेला आहे आणि आपण त्यावर थोडंसं पीठ लावून आता हा पिठाचा गोळा लाटून घेणार आहोत। तर मी गोल करून घेतलेला आहे आणि पराठा मऊ होण्यासाठी आपण यामध्ये आतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तर मी तेल वापरलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप कोणतेही वापरले तरी चालू शकतं। तर पहा, मी असं एक गोळा तयार करून घेणार आहे, त्यामुळे आपला पराठा मऊ होईल। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घडी पण करून घेऊ शकता। तर मी अशी घडी करून घेतलेली आहे। तर आता आपण ही अशी घडी करून घेतल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपण हे गोळा लाटून घ्यायचा आहे। जास्त जर आपण भार दिला तर आपला पराठा फुगणार नाही किंवा मऊ होणार नाही, त्यामुळे मी हलक्या हाताने लाटून घेत आहे। तर पहा, असा मस्त लाटून घ्यायचा आहे। तर पहा, इथं मी असा एकदम मोठा पराठा लाटून घेतलेला आहे। तर असं एकदम पातळ चपाती इतका पातळ करून घेतलेला आहे। तर आता आपण हा भाजून घ्यायचा आहे। तवा एकदम तापलेला नसावा, मध्यम तापलेलाच असावा तवा, नाहीतर आपला पराठा करपू शकतो। तर पहा, असा मस्त आपण उलट पलट करून थोडंसं तेल किंवा तूप लावून मस्त तो खरपूस भाजून घेणार आहोत। तर इथं मी दुसरा पराठा पण लाटून घेत आहे। तर पहा, इथं आपले पराठे एकदम छान मस्त तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझे मेथीच्या थेपल्यांची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच छान व्हिडिओ सोबत भेटत राहूया।